सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी सांगली जिल्ह्यात स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यात आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिली। सांगली जिल्ह्यात सायबर गुन्ह्यात वाढ झाली असून त्यामुळे असे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि त्याचा तपास करण्यासाठी सायबर लॅबची आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता होती। याबाबत सांगलीच्या पोलीस मुख्यालयातच सांगली सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यात आले असून सायबर पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण सांगली जिल्हा राहणार आहे। या स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याकडे आवश्यक सर्व यंत्रणा देण्यात आली असून जिल्ह्यात सायबरबाबतच्या होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास या सायबर पोलीस ठाण्याकडून केला जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले। आज दिनांक 7 जुलै 2017 रोजी सांगली जिल्ह्यामध्ये सांगली सायबर पोलीस ठाणे हे सायबर क्राईमच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचं पोलीस ठाणे सुरू करण्यात आलेलं आहे। आज पहिल्याच दिवशी एकूण 4 गुन्हे या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। हे गुन्हे कलम माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 आणि 67 या अंतर्गत दाखल झालेले आहेत। यामध्ये 4ही फिर्यादी ह्या महिला आहेत आणि त्यांचे फेसबुक अकाउंट, डुप्लिकेट अकाउंट, बोगस अकाउंट उघडल्याबाबत आणि त्यांची बदनामी केल्याबद्दल, अश्लील मेसेजेस या अकाउंटवरून पाठवल्याबद्दल हे गुन्हे दाखल झालेले आहेत। यापुढे मी माध्यमाच्याद्वारे सर्वांना, सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की कुठल्याही सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये किंवा संगणकीय गुन्हे असतील, सायबर गुन्हे असतील तर त्यांनी तातडीनं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सुरू झालेल्या या सायबर पोलीस ठाण्यामध्ये FIR द्यावी। आपण तातडीने त्यांचा तपास करू, त्या आरोपींचा शोध घेणं, तपास करणं आणि पुरेसा पुरावा जमा करून विशेषतः जो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे तो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जमा करून दोषारोपपत्र पाठवण्याचं काम या शाखेमार्फत, या नवीन पोलीस ठाण्यामार्फत होणार आहे, ज्याचं नाव सांगली सायबर पोलीस ठाणे असं असणार आहे।